क्लास. दिस इज ॲज गुड ॲज तुमचा घराचा स्टोव. म्हणजे तेवढी याची फ्लेम आहे. हे तर आता लो एडवांटेज आहे की दिस इज सेन्सर बेस्ड. तर आता सेन्सर आपण ऑन केलं तर तुम्ही फक्त असं हँड वेव केलं तर हे ऑन आणि ऑफ होणार. एक्स्ट्रीम कोल्ड म्हणजे मायनस किती? हे 10 पर्यंत -10 मध्ये यूज केलं जाऊ शकतं. हे टेस्टेड आहे -10 पर्यंत. मला पण जर असं एक टेंट हवाय तर टेंट मध्ये पण ह्यांच्याकडे खूप मस्त मस्त साईजेस आहेत. हा सफारी तर अलीकडे पुन्हा ट्रेंड मध्ये खूप आलाय ना. म्हणजे भरपूर जण ताडोबा असू देत किंवा तर जिम कॉर्बेट वगैरे भरपूर ठिकाणी यूज करतायत हे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही केदारनाथला जायचा प्लॅन करताय, चारधाम यात्रा करायचा विचार करताय किंवा ट्रेकिंगला वगैरे जायचा प्लॅन असेल किंवा तुम्हाला लॉंग ड्राईव्हला जायचं आहे आणि फोल्डेबल चेअर हवी आहे, फोल्डेबल टेबल्स हवे, टेंट हवंय किंवा तर जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला जाता तेव्हा म्हणजे बऱ्यापैकी जेव्हा माउंट एव्हरेस्ट आहे किंवा केदारनाथची यात्रा वगैरे करायची आहे आणि मायनस टेम्परेचर्समध्ये जेव्हा तुम्ही जाता ट्रॅव्हल करता तेव्हा तिथे कोणकोणते प्रोडक्ट्स तुम्ही वापरायला हवेत. तिथे कॉमन प्रोडक्ट्स यूज नाही केले जाऊ शकत तेवढे. त्यामुळे अगदी प्रोफेशनल प्रोडक्ट्स जर वापरायचे आहेत तर ते कोणकोणते असू शकतात. ट्राउझर्स, जॅकेट्स, बॅग्स, याचसोबत अजून युजफुल टूल्स आहेत. या सगळ्याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आज आपण ही खरेदी करतोय जैन्सन्स ॲडव्हेंचर्स अँड गेअर यांच्याकडनं. जय नावाचा जो माझा मित्र आहे तो या ब्रँडला रन करतोय आणि खरं तर त्याने स्वतःने माउंटेनिअरिंगचं शिक्षण माउंट आबूमधनं घेतलेलं आहे. त्यामुळे अगदी प्रोफेशनल सगळ्या प्रोडक्ट्सची व्यवस्थित तंतोतंत डिटेल्ड माहिती त्याच्याकडनं आज आपण घेणार आहोत. 200 रुपये स्टार्टिंग रेंजपासून ते 30,000 अँड अबावचे पण प्रोडक्ट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. चला जास्त वेळ वाया न घालवता आपण जाऊयात आणि जयला भेटूयात. पण ॲड्रेस सांगायचं राहिलंय की आता मी आहे ठाण्यामध्ये. ठाणे वेस्टमध्ये आल्यानंतर ऑटोने तुम्हाला साधारण 10 मिनिटं लागू शकतात तिथे यायला. कुठे यायचं आहे तर मीनाताई ठाकरे चौक किंवा उथळसर नाका असं विचारत यायचं. याच जवळ आहे जैन्सन्स अम्ब्रेला मॅन्युफॅक्चरर्स असा स्टोअर दिसेल. याच्या फर्स्ट फ्लोअरला जैन्सन्स ॲडव्हेंचर्स गेअर नावाचा त्यांचा एक वेगळा सेक्शन आहे. सो गुगल मॅपवरती जैन्सन्स ॲडव्हेंचर गेअर टाकलं तरी सुद्धा इझिली यांचं लोकेशन ॲक्सेसिबल आहे. चला जाऊयात आणि प्रोडक्ट्स पाहूयात. तर मंडळी सांगितल्याप्रमाणे जैन्सन्स ॲडव्हेंचर गेअर्समध्ये आपण आलेलो आहोत आणि जय आपल्यासोबत आहे. त्याचं स्वतःने त्याने माउंटेनिअरिंगचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे माउंट आबूमधनं आणि वेल एक्सपिरियन्स्ड स्किल्ड प्रोफेशनलकडनंच आपण खरेदी करतोय. तर नमस्कार आणि तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर मला जाणून घ्यायचं आहे की इथे बरेच फोटोज आहेत आणि बऱ्याच फोटोजमध्ये वेगवेगळे ॲडव्हेंचर्स म्हणजे सगळ्यांनी वेगवेगळे ट्रेक केलेले दिसून येत आहेत. त्यामध्ये उत्तराखंड आहे, इथे किन्नौर कैलाश आहे, सिक्कीमचा आहे, देवभूमी उत्तराखंड आहे, त्यानंतर इथे एव्हरेस्टचं बेस कॅम्प आहे नेपाळचं, मग इथे माउंट किलिमंजारो आहे, माना विलेज आहे, कोकणकडा जो महाराष्ट्राचा फेमस आहे. हे सगळे जे ट्रेकर्स आहेत ना, सगळ्या ट्रेकर्सना खरं तर जयचा स्टोअर माहिती आहे. पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी पण आपण व्हिडिओ करतोय. ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी तर इथे त्यांना प्रोडक्ट्सची माहिती आहेच. पण बरेच सिनियर सिटीजन्स आहेत जे आता अलीकडे चारधाम यात्राला जातात किंवा केदारनाथला जातात किंवा कुठे कुठे फिरायला जातात. तर त्यावेळेला त्यांच्यासोबत युजफुल अशा कोणत्या गोष्टी ते कॅरी करू शकतात ट्रॅव्हलमध्ये, खास करून जेव्हा तुम्ही अशा काही ट्रेकिंग किंवा अशा ॲडव्हेंचर्सला जाताय. तर त्या सगळ्या प्रोडक्ट्सची माहिती आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर जे आपण कुठल्या प्रोडक्ट पासून सुरुवात करतोय. खरं तर सेटअप खूप मोठा आहे पण आम्ही इन शॉर्ट माहिती देण्याचा जास्त प्रयत्न करू. सो सुरुवात कुठून करतोय? सुरुवात आपण स्टोर्स पासून करूया. म्हणजे स्टोर्स मध्ये पण आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहे. कारण कुठलाही गड किल्ल्यावर वगैरे कुठे गेले आणि सगळ्यांना काय असतं की स्वतःचं फूड क्रिएट करायचं आहे, बनवायचं आहे तिकडे, आणि स्पेशली मॅगी आणि चहासाठी. तर हे सगळं स्टोव्ज आहे लहान आणि हे एकदम सिम्पल यूज आणि खूप पॉवरफुल स्टोव्ज आहेत. तुम्ही प्रॉपर जेवण पण याच्यावरती बनवू शकतात. तर तुम्ही बघणार तर हे स्टोव्ज आहे आणि एकदम इझी टू यूज, कॉम्पॅक्ट. आणि हे बघा, अरे वा. तर हे सेट झालं आणि हे चालतं हे ब्युटेन गॅसवर. ओके. इट्स व्हेरी सिम्पल टू यूज आणि म्हणजे बेसिक प्रिकॉशन्स आहे. फर्स्ट स्टार्ट करण्याचं पहिले हे मेक एन्श्योर दॅट हे बंद आहे. ओके. आणि त्यानंतर इकडे हे स्लॉटमध्ये फिक्स करा. हे फिक्स झालं त्यानंतर तुम्ही याला असं थोडंसं ओपन केलं तर गॅसचं तुम्हाला एक साऊंड येणार आणि हे बघा. ओ क्लास. दिस इज ॲज गुड ॲज तुमचा घराचा स्टोव. म्हणजे तेवढी याची फ्लेम आहे. हे तर आता लो फ्लेमवर आहे. राईट. येस. मस्त आहे हे. चहा आणि ते कॉफी किंवा मॅगीसाठी ते खूपच चांगलं आहे. पण जे लोक ऍक्च्युली म्हणतो ना आपण काय म्हणतो बीच साईडला वगैरे पण जात आहेत आणि त्यांना स्वतःचं फूड हवंय, स्वतः म्हणजे इझिली जे कोणी कुठेही ट्रॅव्हल करतायत किंवा बऱ्याचदा असं असतं की आपण लॉंग ड्राईव्हसाठी किंवा तर रोड ट्रिप वगैरे करत असतो, त्या लोकांसाठी पण हे खूप चांगलं आहे की कुठे खायप्याची सोय नसेल तर मग तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स कॅरी करू शकता आणि या स्टोव्हचा वापर करू शकता. सो त्यातला एक त्याने दाखवलाय. हा पण एक स्टोव्हच आहे का? येस. हा
खूप कॉम्पॅक्ट स्टोव आहे. ॲक्च्युली हे जे स्टोव्स आहे ना यामध्ये पण खूप सारे प्रकार असतात. आता हा जो आहे ब्युटेन आहे, दिस कॅन बी यूज्ड इन मतलब नॉर्मल वेदर्स, म्हणजे आपल्या इकडे यूज करायचं आहे महाराष्ट्र सह्याद्रीमध्ये. हे जे आहे हे हाय अल्टिट्यूडसाठी. अभी खूप लोक बर्फामध्ये जातात, केदारनाथ, केदारकंठा वगैरे, तिकडे ब्युटेन चालत नाही, हा गॅस फ्रीज होत जातो, त्यामुळे हे आयसो ब्युटेन आहे. तर हे तिकडे यूज करायला लागेल. तर हा तुम्ही बघणार तर दिस इज अ डिफरंट काइंड ऑफ स्टोव. म्हणजे याला ॲक्च्युली वर्ल्ड मोस्ट कॉम्पॅक्ट स्टोव पण म्हणतात. खूप कॉम्पॅक्ट आहे. आणि हे बघा, हा असं इथे थ्रेड असते, तर त्यामध्ये असं फिक्स होणार. दिस इज नाईस यार. आणि किती मस्त कॉम्पॅक्ट आहे ना हे. आय थिंक मुठ्ठीत पण राहू शकतं, इतकं आहे छोटंच आहे हे. ते फिट झालं त्यानंतर हे तुम्ही असं ओपन करणार तर याच्यावरती तुम्ही इझिली काही वेसल वगैरे ठेवू शकतात. हे पण असं ओपन होणार. ओके. आणि हे काहीतरी मस्त दिसतंय ॲक्च्युली, क्लास वाटतंय हे. ओके, साऊंड आलाय त्याचा. हो, मस्त आहे हे. आणि हे किती वजनाचं असेल तरी, म्हणजे हे कॅरी करू शकतो ना इझिली. म्हणजे दिस इज हार्डली 250 ग्राम्स. इज इट? वाव. आणि हे किती तास चालू शकतं, म्हणजे किती वेळा यूज केलं तर कसं? कारण की ते रिफिल वगैरे कसं करणार मग? हे रिफिल होत नाही, तर तुम्हाला नवीन ब्युटेन घ्यायला लागेल. अच्छा, ओ तसं असतं हे. युजली तुम्ही जिकडे जाता, जिकडे कसे म्हणजे तुम्ही कोल्ड प्लेसेस मध्ये जाता, तर तुम्हाला हे सगळं तिकडे लोकल शॉप सेल करतात, कारण त्यांच्यासाठी एकदम रेग्युलर आहे. कारण जे पण तर हे जे आहे हे एक कॅन चालतं 1.5 ते 2 तास मिड फ्लेमवर. ओके, ग्रेट. म्हणजे एक साधारण चहा बनवायला 10 मिनिटं घेतली तरी आय थिंक एक साधारण 3-4 दिवस सहज जाऊ शकतं हे ना. मस्त. साधारण आपल्या ह्याची किंमत काय जाते, म्हणजे रेंज मला जाणून घ्यायची. हे स्टोव्स आपल्याकडे जे आहे ते 500 पासून स्टार्ट होतात आणि 2000-2500 पर्यंत स्टोव्स आहे. बरं. आता हे तर म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट मिनी स्टोव्ह झाले. आता हा एक स्टोव्ह आहे, दिस इज अ सूटकेस स्टोव्ह. ज्यांना प्रॉपर सेटअप करायचं आहे किंवा ज्यांचे कार्स वगैरे कॅरवान वगैरे असतात, तर त्यामध्ये हे अशा टाइपचे स्टोव्स ठेवतात. तर कारण याच्यावरती मोठे वेसल्स वगैरे पण ठेवू शकतात. दिसायला पण थोडं डिसेंट आहे, म्हणजे असं मोठं आणि कॉम्पॅक्ट आहे, म्हणजे जास्त स्पेस घेत नाही. तर म्हणजे स्टोव्हची रेंज 500 पासून 2,500-3,000 पर्यंत रेंज आहे आपल्याकडे स्टोव्स मध्ये. ग्रेट. हे काय आहे दणी? हे हेडलॅम्प्स आहे. म्हणजे तुम्ही ट्रेक्सला वगैरे गेले तर युजली हँड्स फ्री झाले पाहिजे, कारण कुठे दगड वगैरे आला तर तुमचा जर बॅलन्स गेला आणि म्हणजे एस्पेशली ड्युरिंग नाईट टाइम्स, तर तुम्ही मॅनेज करू शकता, सपोर्ट करू शकतात. तर त्यामुळे हे हेडलॅम्प्स असतात. तर आता तुम्ही बघणार तर हे डिफरंट मोड्स वाले. आता हे लॉंग डिस्टन्ससाठी हे त्याचं डिमवालं, हे साईड लाईट्स, हे साईड डिम, रेड आणि हे रेड SOS, असे यामध्ये 6 मोड्स आहे. आणि यामध्ये अजून एक ॲडव्हान्टेज आहे की दिस इज सेन्सर बेस्ड. तर आता सेन्सर आपण ऑन केलं तर तुम्ही फक्त असं हँड वेव्ह केलं तर हे ऑन आणि ऑफ होणार. अच्छा. हा, युजली होतं ना की ग्लोव्स मध्ये आपल्याला फोन पण उचलता येत नाही किंवा काय, तर तसंच म्हणजे ग्लोव्स मध्ये तर मग हे कसं यूज करणार? मी तेच विचारणार होते की ग्लोव्स घातल्यानंतर इट इज सो कॉम्पॅक्ट की ते प्रेस कसं होणार? नाही होणार, खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्ही एकदा हे ऑन केलं तर त्यानंतर तुम्ही सेन्सर्सवर यूज करू शकतात. दिस इज सुपर क्लासी. आणि ह्यांची काय किंमत जाते साधारण? हे 350 पासून स्टार्ट होतात. ओके. आणि 1000 रुपीज पर्यंत आपल्याकडे आहे रेंज. आणि हे बेल्ट्स आहेत, हे ऍडजस्ट करू शकतोय साधारण? हे हेडलॅम्प्स आहेत. सो हे ऍडजस्ट करू शकतो ना आपण, म्हणजे तेच. सो हे बघा, इथे ऍडजस्ट करण्यासाठीचे असे बेल्ट्स आहेत. सो हे तुम्ही तुमच्या हेडलॅम्प प्रमाणे ऍडजस्ट सुद्धा करू शकता, म्हणजे तुमच्या डोक्याच्या साईज प्रमाणे. हा, सी, हे बऱ्यापैकी ऍडजस्ट होणारं आहे. सो आणि इझी टू कॅरी, आणि मेन ना जड नाहीये ते. नाही, एकदम लाईट सही. म्हणजे जिथे तुमची नजर पडणार तिथे लाईट असणारच आहे, असं म्हणजे असं नाही की लाईट वेगळीकडे आणि तुमची नजर वेगळीकडे. मस्त, ग्रेट. सो हे तर झालं. हे काय आहे? हे युटेन्सिल्स आहे. आता म्हणजे लोकांना खूप असतं की स्टोव्ह तर झाला, पण त्याच्यासोबत आपले घराचे जे युटेन्सिल्स आहे ते पण चालतं त्याच्यावरती, पण ते थोडे हेवी होत जातात. आता हे तुम्ही बघणार तर हे टायटेनियम मटेरियल आहे. हे खूप लाईट वेट आहे आणि हे म्हणजे स्क्रॅच वगैरे रेजिस्टंट आहे, की तुम्ही फ्लेम वगैरे पण झाला तर हे ब्लॅक वगैरे होणार नाही. ओके, हे मस्त आहे. आता यामध्ये अजून एक युनिक एक युटेन्सिल आहे, जे म्हणजे लोक ऍक्च्युली रीलसाठी वगैरे पण यूज करतात, आणि चहाप्रेमी लोक जे आहे त्यांच्यासाठी दिस इज अ केटल. ओह येस. सो हे चहा प्रेमींसाठीचं आहे. हे खूप मस्त आहे. काय किमतीत जातं साधारण हे? हे ऍक्च्युली पूर्ण सेट आहे. यामध्ये एक हा असे खूप सारे, म्हणजे हे 3 पॅन्स येणार, त्याचे लीड, हे मेजरिंग वेसल्स वगैरे असं सगळं, हे 2100ला पूर्ण किट असतं.
2100 ला. Yes, अरे वा. yeah. सो जे फूड रेसिपीज वगैरे करतात त्यांच्यासाठी पण युजफुल आहे हे. मस्त. बऱ्यापैकी प्रोडक्ट्स आहेत. सो हे तर झालं आता स्टोअर्सचं सेक्शन. सो बऱ्यापैकी मंडळी यांच्याकडे सेक्शन खूप वेगवेगळे आहेत. सो इथे काय आहे ते मला सांगशील, काय काय अवेलेबल आहे आपल्याकडे? हे अपॅरल्सची रेंज आहे. यामध्ये तुम्ही बघणार म्हणजे टी शर्ट्स, पॅन्ट्स, शर्ट्स हे सगळं क्विक ड्राय टी शर्ट्स आहे, म्हणजे ऑल वेदर यूज करू शकतात. आणि यामध्ये पण खूप स्पेशालिटी आहे. जर नॉर्मल टी शर्ट्स तुम्ही बघणार ना तर टी शर्ट्समध्ये तुम्ही पॉकेट कधी बघितले नसणार, एस्पेशली झिपर पॉकेट. तर इकडे हा झिप पॉकेट दिलाय की तुम्ही तुमचा फोन किंवा एनर्जी बार्स वगैरे किंवा जे इझी ॲक्सेसिबल आहे ते तुम्ही ठेवू शकता तिकडे इझिली. ओके. आणि हे क्विक ड्राय फॅब्रिक आहे, 2 वे स्ट्रेचेबल आणि फुल्ली ब्रेथेबल आहे की तुम्हाला गरम होणार नाही. प्लस याला हे स्लीव्समध्ये थंब होल दिला आहे. ओके. की वेअर केल्यानंतर तुमचा इथून थंब बाहेर येणार आणि हे टी शर्टची फिटिंग प्रॉपर असणार, असं मागे होणार नाही. मस्त. बरेच कलर ऑप्शन्स ह्याच्यामध्ये इथे ठेवण्यात आलेले आहेत. इथे ग्लव्सचा एक वेगळा सेक्शन मला दिसतोय, ह्याच्याबद्दल पण मला माहिती देशील? हे ऍक्च्युली यामध्ये ग्लव्स पण आहे आपल्याकडे, बिनीज पण आहे, सॉक्स आहे, वुलन सॉक्स. तर हे जे पण कोल्ड टेम्परेचर्समध्ये जातात किंवा हिमालयन ट्रेक्स किंवा केदारनाथ फॉर मॅटर ऑफ फॅक्ट 4 धाम यात्रावर करतात त्यांना सगळ्यांना हे रिक्वायर्ड असतं. आता युजली काय असतं, नॉर्मल जे आपले ग्लव्स असतात ना ते म्हणजे आपले कॉटन टाईप्स असतात किंवा वूल असतात, तर त्याच्यावरती पाणी किंवा स्नो पडेल ना तर ते भिजून जाणार आणि एकदा भिजलं तर तुम्हाला ते सुकणार नाही तिकडे कोल्ड टेम्परेचरमध्ये. तर दीज आर वॉटरप्रूफ ग्लव्स. तर याच्यावरती जर पाणी वगैरेही पडेल तरीही हे तुम्हाला आतमध्ये पाणी येणार नाही आणि आतून हे फ्लीस आहे फुल. तर हे तुम्हाला वॉर्म पण ठेवणार प्लस हे वॉटरप्रूफ पण आहे. आणि सगळ्यात मोठं तुम्ही आता सांगितलं की लोकांना त्यांचे फोन यूज करायला जमत नाही, तर यामध्ये हे जे टिप्स आहे हे फोन फ्रेंडली आहे. यू कॅन यूज अ फोन ॲज वेल. ओके. कारण सगळ्यांना फोटोज तर अगदीच लागतातच ना वेन दे आर ट्रॅव्हलिंग. व्हेरी ट्रू. येस. तर हे डिफरंट ग्लव्स आहे यामध्ये. हे बघा, हे सगळं यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्ही फोन यूज करू शकता. हे बघा यामध्ये इंडिकेशन पण दिलं इकडे. हा, सी फोन यूज करण्यासाठी. मस्त. यांची साधारण किंमत काय जाते या प्रोडक्ट्सची? ग्लव्स स्टार्ट होतात 250 पासून आणि म्हणजे रेंज 1700-1800 पर्यंत जातात. जे प्रोफेशनल स्कीइंग कोर्सेस साठी जात आहे किंवा कुठे एक्स्ट्रीम कंडिशन्स -20 अँड बियॉन्ड, त्यांच्यासाठी प्रोफेशनल ग्लव्स पण आहे. ओके, ग्रेट. सो ट्राउझर्सचा सेक्शन आहे, राईट? सो याच्यामध्ये कसं काय अवेलेबल आहेत? प्राइस रेंज वगैरे कशी जाते ह्याची? ट्राउझर्स हे प्रोफेशनल ऍक्च्युली ट्रेकिंग पॅन्ट्स आहे. याची रेंज 1500 पासून स्टार्ट होते आणि यामध्ये ऍक्च्युली खूप सारे डिफरंट फॅब्रिक्स आम्ही यूज केलं आहे. आम्ही खूप सारे ऍक्च्युली इंटरनॅशनल ब्रँड्सला स्टडी करून त्यानंतर हे ट्राउझर्स डिझाईन केले. आता तुम्ही बघणार तर हे ट्राउझर जे आहे यामध्ये डिफरंट पॉकेट्स आहे. 1, 2, हे इकडे एक लहान पॉकेट दिलं आहे, 3, इकडे एक मोठं पॉकेट दिलं आहे, हे 4 आणि बॅक साईडला एक पॉकेट दिलं आहे. हे जे फॅब्रिक आहे हे नायलॉन टेरी फॅब्रिक आहे. हे ब्रेथेबल पण आहे आणि दिस इज स्ट्रेचेबल ऑल्सो. खाली पण आम्ही एक ड्रॉ कॉट दिलं आहे की तुम्ही याला नॅरो करू शकतात की इन्सेक्ट्स वगैरे आतमध्ये किंवा स्नेक्स वगैरे गेले नाही पाहिजे त्या हिशोबाने. आणि याचा अजून एक ॲडव्हान्टेज आहे की दीज आर कन्व्हर्टेबल्स. म्हणजे तुम्ही याला असं खूप वेळा काय असतं, तुम्ही ट्रेक्स करतात आणि कुठे वॉटर पॅच वगैरे आहे आणि तुम्हाला ते क्रॉस करायचं आहे, हा, पाणी वगैरे असेल तर त्यातनं जाण्यासाठी म्हणून तुम्ही हे काढू शकता. ओ, व्हेरी नाईस. व्हेरी इझिली हे तुमचं शॉर्ट्स होऊन जातं. अरे वा, दिस इज सुपर कूल. येस. आणि यामध्ये खूप सारे कलर्स, खूप सारे मॉडेल्स, डिफरंट. आता तुम्ही बघणार हे नायलॉन टेरी हे पॅराशूट फॅब्रिक आहे. इवन दिस इज अ व्हेरी डिफरंट फॅब्रिक. म्हणजे आपल्या इकडे असे कलर्स पहिले कोण पण यूज नाही करायचं पॅन्ट्समध्ये, स्पेशली ब्राईट वगैरे. पण हे सगळं म्हणजे US मध्ये वगैरे खूप पहिल्यापासून हे कल्चर चालू आहे की असे ब्राईट कलर्स वगैरे यूज करायचे. तर ही एक डिफरंट पॅन्ट बनवली आणि याचं पण एक ॲडव्हान्टेज आहे की ही पॅन्ट फुल्ली ओपन होऊन जाते. फुल्ली? हां, हे बघा, हे साईडने असं झिप आहे की तुम्ही जर रायडिंग शूज वगैरे घातले मोठे तर त्याचं वर पण तुमची पॅन्ट प्रॉपरली फॉल होणार. आणि ही पण कन्व्हर्टेबल पण आहे की इथून ही हाफ होऊन जाईल शॉर्ट्समध्ये. नाईस. सो जसं ते शॉर्ट्स काढले त्या पद्धतीने शॉर्ट होऊन जाईल. हे पण करू शकतात. येस. यामध्ये खूप सारे मॉडेल्स, खूप सारे डिझाईन्स आहे. हे ड्युअल शेडमध्ये आहे. हा, एरोफिट सिरीज, डिस्कवरी सिरीज असे वेगवेगळे सिरीज आहे. आणि यांच्यात साइजेस साधारण कसे असतात? आपल्याकडे यामध्ये 6 ते 7 साइजेस प्रत्येक प्रोडक्ट मध्ये आहे. म्हणजे स्मॉल पासून आपल्याकडे 3XL, 4XL, 5XL पर्यंत साइजेस आहे. अरे वा, व्हेरी नाईस. आणि यांची कॉस्ट साधारण कशी जाते? 1500 पासून ट्रेकिंग पॅन्ट्स स्टार्ट होतात आणि आपल्याकडे हे जे क्विक ड्राय पॅन्ट्स आहे हे 1800 पर्यंत, 1800 पर्यंत आहे. ओके, ग्रेट. येस. तर आता हे आपले ऑल वेदर पॅन्ट झाले आणि यामध्ये आपण एक स्पेशल सिरीज काढली आहे जे म्हणजे स्नोमध्ये वगैरे किंवा थंडीच्या कंडिशन्समध्ये तुम्ही गेले तर तुम्ही तिकडे काय यूज करणार, तर त्यासाठी हे पॅन्ट्स आहे. तर हे फुल्ली वॉटरप्रूफ पॅन्ट्स आहे.
ओके. म्हणजे हा तुम्ही फॅब्रिकला फील करा, तुम्हाला समजेल की याच्यावरती जर पाणी पडेल तर ते राहणार पण अगदी, नाही. हो, हा, ते निघून जाईल इमिडिएटली. तर हे एक आहे. अजून एक ही सिरीज आहे, हे माउंट कैलाश सिरीज आहे, हे पण स्नो साठी आहे. याचा आतमध्ये एक्स्ट्रीम कोल्ड. एक्स्ट्रीम कोल्ड म्हणजे मायनस किती? हे 10 पर्यंत, -10 मध्ये यूज केलं जाऊ येस, हे टेस्टेड आहे -10 पर्यंत. तर याचा आतमध्ये फुल फ्लीज आहे आणि हे फॅब्रिक पण ट्रिपल लेअर फॅब्रिक आहे. ओके. तर तुम्हाला वॉर्म पण ठेवणार आणि बेसिक वॉटर रेपेलेंट पण आहे हा. व्हेरी नाईस. आणि ह्यांची साधारण रेंज कशी जाते मग? हे 1900 पासून 2100 पर्यंत फॅन्सी रेंज आहे. येस. बरं, ग्रेट. सो ज्या ज्या लोकांनी ह्यांच्याकडनं खरेदी केलेली आहे त्यांचे पिक्चर्स पण इथे काही लावलेले तुम्हाला दिसतील. सो जेव्हा तुम्ही स्टोअरला व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला एकदम असं ते वाईब्सच खूप वेगळे आहेत ह्याचे खरं तर. सो कुठे कुठे ह्यांचे कस्टमर्स गेलेले आहेत, त्यांचे प्रॉडक्ट्स यूज करून कोणकोणते ट्रेक त्यांनी केलेले आहेत, त्याची सगळे फोटोज विथ डिटेल की त्यांनी त्यांच्याकडनं काय काय परचेस केलं ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सो आता टेंट आहे इकडे. सो मला असं वाटतं की हे त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे ज्यांना ॲडव्हेंचर्स करायला आवडतात. नॉट जस्ट ट्रेकिंग, नॉट जस्ट काही असे प्लेसेस एक्सप्लोर करायचे, पण काही जणांचं असतं की आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया, जिथे जागा मिळेल तिथे तंबू टाकून राहूयात. सो दिस इज व्हॉट लाईक जनरेशन दीज डेज आर टॉकिंग अबाउट. तर तुम्हाला पण जर असं एक टेंट हवाय तर टेंट मध्ये पण ह्यांच्याकडे खूप मस्त मस्त साईजेस आहेत. यांनी मगाशी सांगताना मला सांगितलं की 10 लोक पण राहू शकतात, एवढं मोठं पण तुमच्याकडे. वाव. याच्यामध्ये साधारण किती जण राहू शकतात? अँड गिव्ह मी अ स्मॉल इन्फॉर्मेशन अबाउट दिस. यामध्ये 2 ते 3 लोक राहू शकतात कम्फर्टेबली. हे ऍक्च्युली डबल लेअर टेंट आहे आणि याला 4 सीझन टेंट म्हणतात. की याला तुम्ही पावसात पण यूज करू शकता, समर्समध्ये पण आणि विंटर्समध्ये पण. जर तुम्हाला गरमी लागत असेल तर हे आउटर लेअर आहे, हे तुम्ही इझिली काढू शकतात आणि फक्त सिंगल लेअरमध्ये राहू शकता. नाही जर पाऊस आहे किंवा थंडीमध्ये जर ड्यू वगैरे तुमच्या इकडे असेल तर तुम्ही डबल लेअरमध्ये यूज करू शकता. आणि या टेंटची साईज पण म्हणजे प्रॉपर बनवली आहे. तुम्ही बघणार तर हे 7 फीट आहे असं. ओ येस, मस्त. साधारण 2 जण तरी इझिली विथ लगेज इझिली राहू शकतात. हा, कम्फर्टेबली. मस्त. आणि हे लावणं पण तितकंच सोपं आहे की हाऊ इट इज? किती मिनिटात लागू शकतं? 4 to 5 मिनिट्स म्हणजे बिगनर साठी. अच्छा. हा, म्हणजे बाकी नॉर्मली तर 2 to 3 मिनिट्स मध्ये होऊन जातं, पण बिगनर पण असेल आणि व्हिडिओ आम्ही पाठवून देतो तर व्हिडिओ बघून पण 4-5 मिनिट्स मध्ये ते इझिली सेटअप करू शकतात. अरे ग्रेट, व्हेरी नाईस. खूप छान आहे हे. आणि आतमध्ये तिथे तुम्ही लॅम्प दिली आहे का? म्हणजे ती कशी आहे? ती आता सध्यासाठी आहे की ती युजली वापरू शकतो आपण? हाऊ इट इज? तर जे लॅम्प आहे ती टेंटच्या सोबत तरी येत नाही, ते आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन साठी दिलाय. तर लॅम्प मध्ये पण खूप सारे फीचर्स आहेत. ती एकदम युनिक लॅम्प आहे. तुम्ही बघणार तर या लॅम्प मध्ये पण ही सोलारवर पण चालते आणि चार्जिंगवर पण चालेल. इकडे चार्जिंगचा स्लॉट दिला टाईप सी, तर आपल्या फोनच्या चार्जरने होऊन जाईल. आणि हे बघा, यामध्ये एक हा मोड आहे, व्हाईट लाईट. सेकंड ही वॉर्म व्हाईट, थर्ड नॅचरल व्हाईट, फोर्थ ही फेरी लाईट आहे. ही फेरी लाईट पण खूप मोठी आहे. म्हणजे तुम्ही बघणार तर ही फेरी लाईट अराउंड एक 12-15 फीट आहे. खूप मोठी आहे फेरी लाईट. आणि या फेरी लाईट मध्ये पण खूप सारे मोड्स आहेत. जसे तुम्ही एक हा मोड झाला, एक असं थोडासा आपला दिवाळी टाईप, राईट. थर्ड हा वाला थोडा फेड होणार, परत बनवणार. मस्त. तर हे आणि सोलारवर चालते. की कधी इमर्जन्सीमध्ये जर तुमच्याकडे बॅटरी नसेल, चार्जिंग नसेल, तुम्ही याला डायरेक्टली उन्हामध्ये ठेवून द्या. अँड हाऊ मच डज इट कॉस्ट? दिस इज फॉर 900. बट क्वाईट इंटरेस्टिंग. हा, म्हणजे हे फक्त ह्याच्यासाठीच नाही, बट युजली पण यूज साठी ती खूप चांगली आहे ऍक्च्युली. मस्त. आणि आपल्याकडे टेंट्सची अजून कोणकोणते साईजेस आहेत? किती जण किती टेंट, कुठल्या टेंटमध्ये राहू शकतात आणि साधारण किंमत कशी जाते ह्याची? आपल्याकडे टेंट्समध्ये जी आहे ते सायझिंग 2 men पासून आहे. 2 men, 3 men, 4 men, 6 men, 8 men, त्यानंतर 10 men असे आपल्याकडे टेंट्समध्ये रेंज आहे. आणि हे तर 4 सीझन झालं, तर हे टेंट्स तर 4000 पासून स्टार्टिंग आहे, कारण हे प्रोफेशनल टेंट्स आहे. जर तुम्हाला एक बेसिक टेंट्स पाहिजे तर ते 1300 पासून सुरुवात होतात. म्हणजे ते वॉटरप्रूफ नसतात, ते वॉटर रेपेलेंट आहे. तर ते एवढे कॉम्पॅक्ट फोल्ड होतात. हे टेंट आहे. ह्याच्यामध्ये किती जण? 4 जण. पिक्चर बघून घ्या मंडळी. हे ऍक्च्युली तुम्ही जेव्हा तुमच्यासोबत लहान मुलं आहेत आणि तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन चाललात लॉंग ड्राईव्हला वगैरे, तर तेव्हा तंबू वगैरे टाकायचा असेल किंवा काय तशी सोय तुम्हाला हवी आहे तर मग हे घेऊ शकता बेसिक. ओके, ह्याची किंमत किती आहे? 1300 आहे. 1300 ला. वा. आणि प्रत्येकामध्ये कलर ऑप्शन्सही मिळणार आहेत. आम्ही आता सगळंच तुम्हाला ओपन करून नाही दाखवत आहोत, पण येस ऑफकोर्स त्यांच्या तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी देणार आहे, त्यांच्यावरती तुम्ही कनेक्ट करू शकता आणि त्यांच्याशी डिटेल अजून ह्याच्याबद्दलची घेऊ शकता. ग्रेट. अजून काय वेगळं आहे आपल्याकडे? हा, हे काय आहे? हे स्लीपिंग बॅग आहे. म्हणजे अच्छा. ओ येस येस येस. ऍक्च्युली मी आर्मी प्रोफेशनल्स कडे पाहिलेलं होतं हे. करेक्ट है ना? तर हे म्हणजे कोल्ड टेम्परेचर मध्ये गेले किंवा कुठलाही तुम्ही आता रेंज ट्रेक किंवा गड किल्ल्यावर गेले तर आता थंडी आहे प्रॉपर, म्हणजे सुरुवात झाली आणि वरती तर अजून पण थंडी असते. तर टेंट तर आहे, पण टेंट मध्ये तुम्ही म्हणजे लोक चादर वगैरे किंवा खालचं बॅटरी बेडशीट वगैरे कॅरी नाही करत. तर एकच तुम्ही हे स्लीपिंग बॅग कॅरी केलं, एवढं हे कॉम्पॅक्ट असतं. अच्छा, हे फोल्ड केलं तर एवढं होणार. येस.
हे ऍक्च्युली मी खरं सांगू का, मी इतके ट्रेकिंग करत नाही, त्यामुळे माझ्यासाठी हे खूप नवीन आहे. आणि जे ऍक्च्युअल मध्ये बऱ्यापैकी जे ट्रेकिंग करतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहित असतात, पण जे यूज टू नाही त्यांच्यासाठी हे ऍक्च्युली वावच आहे खरं सांगायचं झालं तर. बट दिस इज सुपर इंटरेस्टिंग. ऍक्च्युली हे मी व्हिडिओज पण पाहिले होते आणि ऍक्च्युअल मध्ये जे प्रोफेशनल्स असतात त्यांच्याकडे पण मी व्लॉग्स मध्ये खरं तर हे पाहिलं होतं. पण ह्याच्यामध्ये जर राहायचं असेल तर किती मायनस मध्ये ह्याच्यामध्ये राहू शकतो? हे आपलं ऍक्च्युअली महाराष्ट्रासाठी बनवलं. याचं नाव पण तुम्ही बघणार तर शिवनेरी नाव दिलं याला. ओ येस, शिवनेरी. तर हे महाराष्ट्रासाठी डिझाईन्ड आहे. तर हे +5 पर्यंत सफिशियंट आहे, कारण आपलं महाराष्ट्र टेम्परेचर 5चा इनफॅक्ट 10च्या खाली पण जात आहे. तर तरीही याला +5 पर्यंत कम्पॅटेबल बनवलं आहे की तुमच्या इकडे +5 असेल तर तरी यूज करू शकतात. आपल्याकडे मायनस वाले पण आहे, -5, -10, -15, 20. -20 वाले पण? येस, ते पण आहे. ते थोडे बल्की होऊन जातात. हा, कारण त्यामध्ये आतमध्ये इन्सुलेशन असतं, फ्लीस असतं वगैरे. येस, पण हे महाराष्ट्रासाठी एकदम बेस्ट, कॉम्पॅक्ट आणि इझिली कॅरी करू शकता तुम्ही, आणि एकदम लाईट वेट आहे. येस, इट इज सुपर लाईट वेट. आणि ह्याच्यामध्ये माणूस किती हाईटचा राहू शकतो ह्याच्यात? हाऊ लॉंग? अराउंड 6.5 फीट इझिली. माझी हाईट 5'10" आहे, हे बघा. म्हणजे जर ह्यामध्ये झोपायला गेले तर बघा त्यांची हाईट किती आहे. तसं खूप भारी आहे रे, मस्त. आणि ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे मिळतील? डिफरंट कलर्स असतात यामध्ये. जसं हा मस्टर्ड ब्लॅक आहे, ग्रे आहे, आणि व्हेरी इझी टू यूज. तुम्ही म्हणजे आतमधून कधी बघितलं नसेल स्लीपिंग बॅग. हो, मी नाही बघितलंय. तर हे असं असतं. नाईस यार. आणि आतमध्ये किती लेयर्स आहेत याच्या. येस, आणि फिलिंग पण असते की तुम्ही म्हणजे तुम्हाला वॉर्म ठेवणार. आणि याचं बेस्ट पार्ट आहे की तुमचं फोन वगैरे ठेवायला इथे आम्ही एक पाऊच दिला, कारण तुम्ही झोपताना तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर एक फोनचा पाऊच दिला की तुम्ही फोन किंवा वॉलेट वगैरे इथे ठेवून त्यानंतर इझिली तुम्ही झोपू शकतात. मस्त. तर यामध्ये पण डिझाईन्स असते. आता हे जे आहे हे मम्मी शेप्ड आहे. ओके. हा, म्हणजे मम्मी म्हणजे जी इजिप्शियन मम्मी असते ना, हा त्या टाईपचे अशा शेप आहे, त्यामुळे याला मम्मी शेप म्हणतात. यामध्ये अजून एक शेप असतं, ते रेक्टँगल असतं. रेक्टँगल? हा. रेक्टँगल मध्ये कसं झोपणार माणूस? ते पण तुम्हाला दाखवतो. रेक्टँगल पण म्हणजे मला क्युरिओसिटी आता आहे की रेक्टँगल मध्ये. अच्छा. हा, हे नेक्स्ट जे आहे हे राजगड सिरीज स्लीपिंग बॅग आहे. हे रेक्टँगल. आता याचा बेस्ट पार्ट हे आहे की तुम्हाला खूप लोकांची जर तुम्हाला कम्फर्ट पाहिजे, ते मम्मी शेप्ड आहे, तर ते खालून थोडं नॅरो होत आहे. हा, तर थोडं अजून कम्फर्ट पाहिजे ना तर हे एकदम वाईड आहे. यामध्ये स्पेस जास्त असतं, थोडे हेल्दी असेल ना. आणि याचा बेस्ट पार्ट आहे की ही फुल्ली ओपन होते. तर तुम्ही चेक करणार तर हे स्लीपिंग बॅग आता मॅट तयार झाली. ओ नाईस. हा, म्हणजे तुम्हाला खाली कुठे ठेवायची आहे आणि याच्यावरती बसायचं आहे तर त्याचं पण ते 2 in 1 पर्पज सॉल्व्ह होऊन जातं. अरे वा. येस. आणि हाऊ मच डज इट कॉस्ट? ह्याची किंमत साधारण कशी जाते? हे 1300 पासून स्टार्टिंग आहे. 1300 पासून स्टार्टिंग? Yes, ओके, मस्त. कूल आहे हे फारच. आणि शूज मध्ये पण किती मस्त व्हरायटी दिसते. हे सगळे ऍक्च्युली प्रोफेशनल ट्रेकर्सचे आहेत, राईट? अँड मेन इम्पॉर्टंट थिंग इज प्राऊडली मेड इन भारत. व्हेरी नाईस. सो मला ह्याची पण माहिती देशील, साधारण काय किमतीत जातात, रेंज कशी आहे? तुम्ही शूज बघणार तर शूजची रेंज जी आहे ती स्टार्ट होते 1300 पासून. म्हणजे आता हे बघणार तर एक बेसिक हे दीज आर कॉल्ड हाफ अँकल शूज और लो अँकल शूज. हे आपल्या महाराष्ट्रीयन ट्रेकसाठी किंवा ट्रेक्स बिफोर लेस दॅन 10 किलोमीटर्स साठी हे ॲडवाइजेबल आहे की हा इझी टू वेअर आणि व्हेरी कम्फर्टेबल. तर याची ग्रिप पण तुम्ही बघणार तर हे गम सोल आहे, हे सटकत नाही. इनफॅक्ट म्हणजे पावसात वगैरे पण यूज करतात ना तरीही हे सटकत नाही. ओके. हा, तर हे 1300 पासून रेंज स्टार्ट होते आणि 9000 पर्यंत आपल्याकडे रेंज आहे शूज मध्ये. वाव. येस. तर आता हे लो अँकल झाले, हे असे हाय अँकल शूज असतात. तर यामध्ये तुमचा अँकलला सपोर्ट एकदम प्रॉपर मिळेल. पाय ट्विस्ट वगैरे होणं किंवा स्नेक बाईट्स वगैरे किंवा इन्सेक्ट बाईट्सचे चान्सेस यामध्ये खूप कमी होऊन जातात, कारण पूर्ण तुम्हाला कव्हरेज आहे यामध्ये. बरं. आणि यामध्ये तुम्ही पुढे बघणार तर अशी तर व्हरायटी खूप सारी आहे. आता याची अँकल अजून मोठी आहे त्यापेक्षा पण. हा, हे वॉटर रेपेलंट कॅटेगरीज आहे शूज. ओके. येस. आणि यापेक्षा पण अजून एक हेवी कॅटेगरीज असते ते वॉटरप्रूफ. आता हे शूज जे आहे हे फुल्ली वॉटरप्रूफ शूज आहे. आता याला तुम्ही हिमालयन ट्रेकसाठी वगैरे किंवा एक्स्ट्रीम कंडिशनसाठी वगैरे पण यूज करू शकतात. हा, याची रेंज 4000 पासून स्टार्ट होते. अच्छा. येस. आणि वॉटर रेपेलंट जी आहे ते 1300 पासून स्टार्ट, 1300, 1500. आता हे एक शूज आहे, हे पण एकदम डिफरंट आहे. याच्या आतमध्ये हे फर आणि फ्लीस दिलाय. तर एक्स्ट्रीम स्नो वगैरे मध्ये गेले तर तुमच्या पायाला पण हे प्रॉपर वॉर्म ठेवणार. ओके. खूप मस्त व्हरायटी आहे. तो वरचा बघू ना एकदम. हा, दॅट वन. हा, हे स्नो बूट्स आहे. म्हणजे हे ट्रेकिंगला पण यूज करतात, हे रायडिंगला पण यूज करू शकतात आणि म्हणजे एक्सपिडिशन्सला यूज करतात मेनली. तर म्हणजे एकदम मोठे मोठे ट्रेक्स जे आहे हिमालयाजमध्ये वगैरे तिकडे हे युजफुल आहे. फुल्ली वॉटरप्रूफ आणि फुल्ली स्नोप्रूफ. नाईस. आणि याचे सोल वगैरे पण बघणार तर हे TPU सोल आहे, हे पण स्किड होत नाही अजिबात. आणि याचे पण हे तुम्ही बघणार ग्रूव्ज वगैरे
एकदम थिक दिलेलं आहे. तर प्रॉपर याचे ट्रॅक्शन खूप मस्त असतं. हे सगळं तुम्हाला ते माउंटेनिअरिंगच्या याच्यामध्ये शिकवलं होतं का? हा, तिकडे शिकवलं पण होतं आणि ऍक्च्युली या फील्डमध्ये इंटरेस्ट पण आहे. खूप वर्षाने ट्रेक्स वगैरे करत आता आउट ऑफ एक्सपिरियन्स ऑल्सो. कारण की ह्याच्यासाठी वेगळी आणि तंतोतंत माहिती असणं फार गरजेचं आहे खूप ना. गरजेचं आहे. कारण की पीपल शॉप फ्रॉम यू गाईज जस्ट की ट्रस्ट करतात तुमच्यावरती ना. ग्रेट. नेक्स्ट काय बघू शकतोय आपण? नेक्स्ट आपले विंटर कलेक्शन बघू शकतात. आता हे जॅकेट्स आहे विंटरचे. आता तुम्ही बघा हे पण एकदम लाईट वेटेड पॉलिफिल जॅकेट आहे. दिस इज लाईक लेस देन 400 ग्राम्स. एकदम कॉम्पॅक्ट, एकदम लाईट. याला फोल्ड केलं ना तर एवढा फोल्ड होणार. हा ओ कसलं भारी. म्हणजे साध्या बॅगेत पण राहू शकते. तर जर पॉकेट मोठं असेल तर पॉकेट मध्ये पण राहू शकतात. मस्त आहे हे. खूप सुंदर आहे. हा, आणि असे युजली माउंटेन्स मध्ये असे ब्राईट कलर्स यूज करतात. अगदी हो. म्हणजे खूप लांबून पण विजिबिलिटी राहते. येस. तर हे पॉलिफिल जॅकेट्स आहे. हे पण एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये -5 पर्यंत यूज करू शकतात. यामध्ये आपल्याकडे वुमेन्स साठी पण डिफरंट जॅकेट्स आहे. आता हे बघणार तर दीज आर बॉन्डेड विथ फ्लीस. आता हे रिव्हर्सेबल जॅकेट आहे. ओके. हा, म्हणजे थोडा वुमेन्सला काय डिफरंट आणि थोडं अट्रॅक्टिव्ह पाहिजे तर त्या हिशोबाने मी हे डिझाईन केलं आहे. तर तुम्ही बघणार तर हे रिव्हर्सेबल आहे. हे आउटर, हे इनर. तुम्ही त्याला अच्छा दोन्ही रिव्हर्स पण वेअर करू शकतात. येस. व्हेरी नाईस. या बोथ द वेज यू कॅन यूज. क्लास आहे. खूप सुंदर आहे. आणि हे हुड आहे की प्रॉपरली तुमच्या फेसचा वर पण कव्हर करेल आणि एकदम वॉर्म पण देणार. इवन हे पण -5 टेस्टेड आहे. आणि हे सगळं तुमच्याकडे मॅन्युफॅक्चर होतं? हाऊ इज इट? येस, मोस्ट ऑफ द प्रोडक्ट्स आर मॅन्युफॅक्चर्ड ओव्हर हिअर. आणि खूप प्रोडक्ट्स जे मॅन्युफॅक्चर नाही होऊ शकतात म्हणजे मशिनरीज वगैरेच्या, ते आम्ही इम्पोर्ट करतो. ओके. बट क्वालिटी इज व्हेरी वेल मेंटेन्ड बाय द वे. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टवर आमचे एक QCचे एक टेस्ट असतात. ते पास झाल्यानंतर, टेस्ट झाल्यानंतर लॅब टेस्ट, त्यानंतर ॲक्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये टेस्ट होतो. ते -5 आहे तर -5चं खालीच टेस्ट करतो याला, म्हणजे अजून -8 -10 पर्यंत. त्यानंतर याला आम्ही सेल करतो. वेल टेस्टेड प्रोडक्ट्स. वेल टेस्टेड. गुड वन. सो बरेच अजून पण इथे व्हरायटी बऱ्यापैकी दिसते. कलर ऑप्शन्सही इथे दिसत आहेत. पण ह्या सगळ्यासाठी तुम्हाला स्टोरला यावं लागेल किंवा तर जयला कनेक्ट करावं लागेल. सो आता अरे वा, हे तर फार इम्पॉर्टंट आहे. आय थिंक हे ना फक्त ट्रेकला किंवा तर ट्रॅव्हलला नाही, तर मला असं वाटतं जी कॉम्पॅक्ट घरं असतात ना, चेअर्स ठेवायचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, तर तिथे पण यूज केलं जाऊ शकते. फार युजफुल आहे. काय किमतीत जातात साधारण? हे फोल्डेबल आहे ना, सो आपण एक डेमो देऊयात प्रेक्षकांना. येस, हे फोल्डेबल चेअर्स आहे. हे स्टार्टिंग ऍक्च्युली 900 पासून स्टार्ट होतात. म्हणजे हा याचा केस आहे. हा बघणार तर एवढा लहान केस मध्ये हा इझिली पूर्ण फोल्ड होऊन जाईल. म्हणजे हे गाडीत पण तुम्ही ठेवू शकता तुमच्या 4 व्हीलर मध्ये वगैरे कुठेही इझिली कॅरी करायला आणि ओपन, इझी टू ओपन. म्हणजे मस्त. आणि साधारण किती वेट यूज करू? यामध्ये आपल्याकडे डिफरंट कॅटेगरीज आहे. हे 90 kgs आहे. यापेक्षा बेटर आपल्याकडे 150 kgs, 250 kgs असे खूप सारे व्हेरियंट्स आहे यामध्ये. रिक्लायनिंग चेअर्स आहे. रिक्लायनिंग पण आहे यामध्ये. व्हेरी नाईस. सो याच्यामध्ये रंग पण वेगवेगळे आहेत. इथे एक ठेवलेला आहे आणि एक ब्ल्यू कलर मध्ये आहे. तो टेबल पण फोल्डेबल आहे का? येस, हा पण फोल्डेबल आहे. टेबल पण हा पण इझिली एकदम कॉम्पॅक्ट फोल्ड होऊन जातं. ही टेबलची लाईट आहे. अच्छा, टेबलची लाईट पण मिळते त्याच्यावर? नाही, त्याच्यावर नाही मिळत. ते तुम्ही ठेवलंय म्हणून मला जस्ट प्रश्न होता. दिस इज सुपर नाईस यार. आणि हे फोल्ड होऊन किती कॉम्पॅक्ट होतं मला बघायचं. फोल्ड होतं. हे बघा, हे इथून असं तुम्ही काढलं. अरे वा, हे खूप सोपं आहे ऍक्च्युली. इझी टू रिमूव्ह आहे एकदम. आणि हे इथून असं हे असं फोल्ड होणार. त्यानंतर सी अगेन, हे पण तुम्ही 4 व्हीलर मध्ये ठेवू शकता. भरपूर तुम्ही ट्रॅव्हल करता आणि ट्रॅव्हल करताना तुम्हाला हवंय तर स्पेस बघा, ती जास्त स्पेस पण नाही घेणार आहे. एवढं कॉम्पॅक्ट झालंय ते. कॉम्पॅक्ट, मस्त फोल्ड झालंय. ह्याची काय किंमत जाते? हा टेबल आहे 1500ला. 1500ला. मस्त. यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. टेबलमध्ये पण आपल्याकडे 4-5 प्रकार आहे. हे आता फॅब्रिक वाला झाला. यामध्ये जर तुम्हाला हार्ड बेस वाला पाहिजे, कारण याच्यावरती तुम्ही स्टोव यूज नाही करू शकत. अगदी. हो हो. हा, स्टोव साठी एक वेगळा टेबल आहे हार्ड बेस वाला. त्याच्यावरती स्टोव तुम्ही यूज करू शकता. बरं. आता इथे बॅग्स पण बऱ्यापैकी दिसत आहेत आणि इथे पण काही छोटे छोटे टूल्स आहेत, त्याची पण आपण माहिती घेऊयात. ह्या जॅकेट्स बद्दल मला माहिती द्या. हे ऍक्च्युली टॅक्टिकल जॅकेट्स आहे. हे मेजरली आम्ही आर्मी वगैरेला सप्लाय करतो. पण हे सिव्हिलियन्स पण यूज करू शकतात. तुम्ही याचं फॅब्रिक बघणार तर हे पण बॉन्डेड विथ फ्लीस आहे. म्हणजे आतमध्ये तुम्ही बघणार तर एकदम वॉर्म आहे आणि बाहेरून वॉटरप्रूफ फॅब्रिक यूज केलंय. हे बाईक रायडिंगसाठी, ट्रेकिंगसाठी, ट्रॅव्हलसाठी वगैरे पण यूज करू शकतात. यामध्ये पण हुड आहे आणि ही हुडचा बेस्ट पार्ट आहे, ही डिटॅचेबल आहे. हा, डिटॅचेबल आहे. म्हणजे हवं असेल तर लावा, नको असेल तर काढून ठेवू शकतात. ओके. यामध्ये मग मल्टिपल पॉकेट्स आहेत. 3 पॉकेट्स बाहेर आहे, 1, 2, 3 आणि 3 आतमध्ये पण पॉकेट्स दिलेले आहे. इकडे हे वेलक्रो पॅड दिलाय. जर तुम्हाला दुसरं काय लावायचं असेल तुमचं क्लबचं किंवा तुमचं नावाचं तर तुम्ही ते सगळं
करू शकतात. ओके. यामध्ये पण डिफरंट कलर्स आहे. हे ग्रे, हे ब्लॅक, हा ऑलिव्ह ग्रीन. ऑलिव्ह ग्रीन पण किती मस्त दिसतोय बघा. छान आहे. तर डिफरंट जॅकेट्स आहे. जॅकेट्समध्ये आपल्याकडे फ्लीस जॅकेट्स पण असतात. आता हे फ्लीस जॅकेट्स आहे. हा, हे इनर लायनर सारखं यूज करतात. हा, येस. हा, तर लायनर सारखं, मिड लेअर सारखं तुम्ही हे याला यूज करू शकतात. हे पण तुम्हाला एक्स्ट्रीम गुड वॉर्म. वन. सो अजून पण बरीच व्हरायटी आहे. हे सफारी जॅकेट्स आहे. अरे वा. हा, सफारी तर अलीकडे पुन्हा ट्रेंड मध्ये खूप आलंय ना. म्हणजे भरपूर जण ताडोबा असू देत किंवा तर जिम कॉर्बेट वगैरे भरपूर ठिकाणी युज करतायत हे. मस्त. मसाय मारा तर आता ते इंडिया मधला मसाय मारा पण ते आय थिंक राजस्थान मधला जवाई ते पण किती ट्रेंड करताय. खूप तिकडे तर लेपर्ड्स वगैरे खूप आहे. अगदी हो. लोक खूप बघायला जात आहे. टुरिझम खूप वाढलाय तिकडे खरं तर. सो ह्याच्या टूल्स मध्ये कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे? टूल्स मध्ये पण आपल्याकडे खूप सारे असे मल्टी टूल्स आहे. आपल्याकडे नाईफ्स आहे. आपल्याकडे ही पण एक डिफरंट प्रोडक्ट आहे. हे सेल्फ डिफेन्स स्टिक आहे की म्हणजे तुमच्याकडे तुम्ही हे ठेवू शकतात कधी इमर्जन्सीसाठी किंवा कारमध्ये वगैरे ठेवतात. हे असं ओपन केलं तर एक हेवी स्टिक होऊन जाते. तर हे पण सेफ्टीसाठी लोक ठेवतात. वजन किती आहे? हेवी, एकदम हेवी आहे ते. आणि हे बंद कसं करणार परत? बंद करायला तुम्हाला असं रिव्हर्स करून. अच्छा. येस. केवढूशी आहे पण कॉम्पॅक्ट एकदम. एकदम कॉम्पॅक्ट. आपल्याकडे मल्टी टूल किट्स आहे. तर हे तुम्ही बघणार तर हे एक टूल किट आहे. यामध्ये हॅमर आहे. या साईडला ॲक्स दिला आहे. आणि हे ओपन करणार तुम्ही तर हे तुमचं प्लायर झालं. त्यानंतर यामध्ये स्क्रू ड्रायव्हर्स आहे. ही नाईफ आहे. हे सॉ आहे. हे बॉटल ओपनर, हे फायलर, असे खूप सारे यामध्ये वेगवेगळे टूल्स दिले आहे की इमर्जन्सीमध्ये तुम्ही याला यूज करू शकतात. गुड वन. बाकी हे वॉचेस असतात. हे टॅक्टिकल वॉचेस आहे पॅराकॉर्डमधून. यामध्ये हे ते विसल आहे. हे वॉच आहे. हे कंपस आहे. आणि हे फ्लिंट आहे. यामध्ये पण एक फ्लिंट दिला आहे की तुम्ही याला असं इमर्जन्सीमध्ये तुम्ही लाईट करू शकतात. अरे वा. आणि ही पण पॅरा रोप आहे. याला तुम्ही ओपन केलं नाही इमर्जन्सीमध्ये, ही खूप स्ट्रॉंग असते. म्हणजे ही इझिली 20-30 किलोपर्यंत वेट घेऊ शकते ही रोप प्रॉपर नॉट केलं तर. ही पण म्हणजे तुम्ही 5 मीटरची ही रोप ओपन होते. तर इमर्जन्सीमध्ये तुम्ही ही रोप, हे म्हणजे जे बँड आहे ना, हे ओपन करून पूर्ण रोप सर्व यूज करू शकतात. तर हा, येस, असे खूप सारे यामध्ये प्रोडक्ट्स आहेत. हे पण एक टूल किट आहे एकदम कॉम्पॅक्ट मिनी. हे बघा. ओके. यामध्ये पण असे नाईफ, स्क्रू ड्रायव्हर. आय थिंक या मुलींनी पण ठेवलं पाहिजे मग सेफ्टीसाठी. केवढूच आहे ते कॉम्पॅक्ट. मस्त आहे पण हे. व्हेरी युजफुल. आणि याला या साईडला पण एवढे टूल्स दिले आहे. मोर देन यामध्ये 12-15 टूल्स आहे. हे बघा. नाईस. आणि ह्यांची साधारण किंमत कशी जाते? हे स्टार्ट होते 500 पासून. ओके. आणि रेंज यामध्ये 1500 पर्यंत जाते जसे तुम्ही प्रोडक्ट्स घेणार तसे. आपल्याकडे नाईफ्स आहे. हे प्रोफेशनल नाईफ्स आहे सगळं. हे सगळं बाहेरचे ब्रँड्स आहे, इंटरनॅशनल ब्रँड्स आहे. असे आपण नाईफ्स पण ठेवतो. अजून एक युनिक प्रोडक्ट हे आहे. हे तुम्ही बघणार तुम्हाला वाटेल की अशी म्हणजे बेसिक एक टॉर्च आहे. पण यामध्ये हे बघा, सिग्नलिंग, तुम्हाला कुठे सिग्नल द्यायचा वगैरे, तर असे सगळं यामध्ये दिलं आहे फीचर्स. आणि सेकंड ही यामध्ये हे टॉर्च आहे, साईड टॉर्च, अशी लॅम्प्स वेगवेगळ्या कलरचे. आणि याचा बेस्ट पार्ट आहे की याला तुम्ही कुठलाही बॅगवर अडकू शकता. असं बॅग असेल हे कॅराबाईन सारखं तुम्ही अडकू शकता. अरे वा. व्हेरी नाईस. व्हेरी युजफुल. हे ऍक्च्युली जे ट्रूप्स जातात ना, भरपूर ग्रुप्स जातात, त्यांना पण युजफुल आहे. सगळ्यांनी म्हणजे कोणी असं पुढे मागे गेलं असेल आणि काही इंडिकेट करायचं तर यूज करू शकतो. आणि हे वेगवेगळे टॉर्चेस पण इथे ठेवण्यात आलेले आहेत. खूप छान. ते काय आहे निऑन बॅग मध्ये ठेवलंय तिकडे? दॅट्स समथिंग डिफरंट त्या बॉटल्स मध्ये. हे ऍक्च्युली दिस इज वन ऑफ इट्स काइंड प्रोडक्ट. म्हणजे हे खूप लोकांना माहीत पण नाही आहे ॲक्च्युली. काय लोकांना वाटतं नॉर्मल पाऊच आहे, पण याचं मेन पर्पज आहे फ्रॉस्ट शिल्ड. म्हणजे तुम्ही कोल्ड टेम्परेचरमध्ये कुठे गेले, केदारनाथ किंवा कुठलाही स्नो टेम्परेचर्समध्ये, तर तुमचा फोन आणि पॉवर बँक्स किंवा गोप्रोची बॅटरीज किंवा ड्रोनची बॅटरीज खूप लवकर ड्रेन होते. तर यामध्ये तुम्ही तुमचा फोन वगैरे ठेवला ना, तर त्याचे बॅटरीज जे आहे ते म्हणजे ड्रेन होण्याचं जे स्पीड आहे ते कमी होऊन जाईल. अच्छा. येस. आणि याचं जे कन्स्ट्रक्शन आहे तुम्ही बघू शकता. ते जॅकेट्स बघितले ना तुम्ही लाईट, तसंच याचं कन्स्ट्रक्शन आहे. याच्या आतमध्ये पॉलिफिल यूज केलं आहे, आउटर नायलॉन वॉटरप्रूफ फॅब्रिक यूज केलं आहे. तर यामध्ये एअर पण जात नाही आणि विंड पण जात नाही.
नाईस. इन्सुलेटेड पाऊच म्हणतात त्याला. या इन्सुलेटेड पाऊच. गुड वन. किती युजफुल प्रोडक्ट्स आहेत हे. खरं तर कुठे कोणी माहिती पण देणार नाही एवढी माहिती इथे मला मिळते आज. व्हेरी नाईस. आता येऊयात आपण आय थिंक बॅग्स वरती. बऱ्यापैकी सुंदर बॅग्स आहेत. मला खूप मस्त मस्त व्हरायटी दिसते. सो मला थोडीफार माहिती ह्याची जाणून घ्यायला आवडेल. बॅग्स मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी खूप मोठी आहे. म्हणजे 10 लिटर पासून आपल्याकडे व्हरायटी स्टार्ट होते. ओके. आणि ती रेंज जाते 105 लिटर पर्यंत. 105. म्हणजे तुम्ही 20-25 डेजचा तर तुमचा प्लॅन आहे तरीही तुम्ही ती बॅग यूज करू शकता. ओके. आणि हे जे ओशन पॅक्स तुम्हाला दिसतात हे वॉटरप्रूफ बॅग्स आहे. ओके. की यामध्ये तुम्ही तुमचं काही सामान ठेवला, जर याला तुम्ही समुद्रामध्ये पण टाकला ना तरीही याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही. तेवढे वॉटरप्रूफ आहे हे बॅग्स. इज इट? येस. तर याचे तुम्ही कन्स्ट्रक्शन बघणार तर तुम्हाला समजेल की याचं फॅब्रिक बघा तुम्ही. हो. तर This is nice. आणि यामध्ये खूप सारे साईजेस असतात. म्हणजे हे आता हे 15 लिटर आहे. ओके. यामध्ये 3 लिटर्स म्हणजे एवढे लहान बॅग्स पासून आपल्याकडे स्टार्टिंग होते आणि 25 लिटर्स पर्यंत यामध्ये बॅग्स आहे आपल्याकडे. हे माझ्या मते बीच साईडला वगैरे जाताना तेव्हा पण कॅरी करायला चांगलं आहे ऍक्च्युली. येस. हा पण त्याचाच एक प्रकार आहे. हा वॉटरप्रूफ बॅग. तिथे 25 लिटर्स लिहिलेलं आहे त्याच्यावरती. मस्त. सो हे असं सिलेंड्रिकल शेप मध्ये आहे आणि हे थोडं वेगळं शेप मध्ये. हे बॅकपॅक आहे. हा बॅकपॅक आहे. स्लिंग बॅग आहे. स्लिंग बॅग. ओके. हा त्यामुळे हे असं शेप आहे. मस्त. बाकी अजून एक युनिक प्रोडक्ट आहे हे बॅकपॅक. हे फोल्डेबल बॅकपॅक्स आहे. फोल्डेबल. हा म्हणजे हे एवढे कॉम्पॅक्ट आहे आणि याला आपण ओपन केला ना ते तशी होणार का? एक्झॅक्टली अशी होणार. सेम एवढी मोठी बॅग होणार. वाव. किती मस्त आहे हे. म्हणजे तुमच्या मेन बॅगच्या आतमध्ये ही बॅग ठेवा. जधी पाहिजे तधी तुम्ही काढून यूज करू शकता. एक्स्ट्रा हवी असेल कॅरी करायला तर ठेवू शकतो. ते त्याचं बेस्ट पार्ट आहे. हे इझी टू कॅरी एकदम आणि एकदम लाईट वेट आहे हे बॅग. हे बघा याचा फ्रंट पाऊच जे आहे ना त्यामध्ये हे फुल फोल्ड होते. गुड वन. मटेरियल आणि किती चांगलं आहे ह्याचं. आणि मेन बऱ्यापैकी स्पेशियस आहे त्यामुळे भरपूर सामान ह्यामध्ये राहू शकतं. आय थिंक एक दिवसाच्या ट्रेकला वगैरे जाताय ना तेव्हा यूज करायला खूप चांगलं ऑप्शन आहे. त्यानंतर कलर्स पण खूप व्हायब्रंट आहेत. ही पण एक मस्त दिसते. ही पण एकदम व्हायब्रंट कलर. ही पण डे ट्रेक साठी वगैरे वन ट्रॅव्हल साठी खूप मस्त बॅग आहे. याची पॅडिंग वगैरे पण एकदम डिफरंट यूज केली आहे. मस्त. यामध्ये फोम कुशनिंग यूज केलं. फायबरची शीट आहे आतमध्ये. यामध्ये अजून एक युनिक बॅग आहे ती तुम्हाला मी दाखवतो. कारण नॉर्मल बॅकपॅक्स तर बघितले असतात बट हे असे बॅग्स आता या बॅग मध्ये पूर्ण फ्रेम यूज केली. तुम्ही इकडे बघणार ना तर स्टीलची फ्रेम आहे ही बघा साईडला. ओ येस. हा सी हे बघा ही फ्रेम आहे. ही ब्लॅक मध्ये जे दिसतंय ना ती फ्रेम आहे. तर नॉर्मल बॅग्स आणि या बॅग्स मध्ये डिफरन्स हे असतं की अशी फ्रेम असेल किंवा अल्युमिनियमचे रॉड्स असेल ना तर आपल्या बॉडीवर वेट येत नाही. ओके. अशी बॅग्स असेल ना याच्यामध्ये तुम्ही जर जास्त सामान टाकला 8-10 किलो तो शोल्डरला हे वेट डिस्ट्रीब्यूट करून टाकतं. म्हणजे आता तुम्ही बघणार आणि याचा मेन पार्ट आहे ना तुम्ही बघणार तर हे माझ्या बॉडीला स्टिक नाही आहे. मध्ये स्पेस असेल असं. हो एअर वेंट साठी दिलंय. व्हेरी नाईस. तर हे खूप टेक्निकली डिझाईन बॅकपॅक्स आहे आणि याचा हे मटेरियल वगैरे पण एकदम डिफरंट आहे. याच्या आतमध्ये जे यूज केलं आहे ब्रीदेबल ठेवलंय पूर्ण बॅगला. व्हेरी नाईस. आणि इकडे मध्ये पण नेट यूज केली आहे. याच प्रकारचं अजून एक बॅग आहे. त्याच्या आतमध्ये पण अशीच फ्रेमिंग आहे. हे बघा याच्या आतमध्ये अल्युमिनियम रॉड्स यूज केले आहे. हे बघा आणि हे आपला स्पाइनच्या शेपचे आहे. ओ हा त्यामुळे ते कम्फर्ट साठी. येस. व्हेरी नाईस. हा ऍक्च्युली ट्रेकिंगला वगैरे केदारनाथला स्पेशली जे जातात ना ते मला असं सांगायचं की ज्या महिला आहेत ज्या ग्रुप सोबत जातात महिलांची ट्रिप असते त्यावेळेला तुम्ही असं काहीतरी कॅरी करा जेणेकरून कोणी तिसऱ्या व्यक्तीची तुम्हाला गरज लागणार नाही बॅग उचलायला किंवा तुमची बॅग कॅरी करायला. तुम्ही हे इझिली तासन तास कॅरी करू शकता. खूप छान. आणि याचे स्टिचेस वगैरे सगळं एकदम ड्युरेबल एकदम स्ट्रॉंग आहे की म्हणजे हा असं तुम्हाला कधीही ट्रेक्सवर वगैरे प्रॉब्लेम होणार नाही किंवा मध्ये काही इश्यू देणार नाही. एकदम हे वेल ट्राईड अँड टेस्टेड आहे बॅग्स. गुड वन. काय किमतीत जातात ह्या? हे थोडे ओव्हर प्रोफेशनल आहेत. हा हे थोडे ओव्हर प्रोफेशनल आहे. हे 2500 पासून स्टार्ट होतात. हो बट आय थिंक जे दरवर्षी ट्रॅव्हल करायला जातात कुठे ना कुठे आणि त्यांना छोटे मोठे ट्रेक्स पण आवडतात त्यांच्यासाठी वर्थ इट आहे. म्हणजे वर्थ इन्व्हेस्टिंग आहे. आणि यामध्ये आम्ही अजून एक फीचर दिलं आहे की इमर्जन्सीमध्ये वगैरे कुठे आता ही जी बॅग आहे याच्या आतमध्ये आम्ही एक वेस्ट ट्रॅप पण दिला आहे. हा वाला की तुमचा फोन वगैरे पण तुम्ही याचा वेस्ट पाऊचमध्ये इकडे ठेवू शकतात इझिली. आणि हे चेस्ट ट्रॅप आहे इकडे आणि यामध्ये एक विसल पण दिली आहे. ओ तर इमर्जन्सीमध्ये तुम्ही ते पण हा यूज करू शकतात. व्हेरी वेल डिझाईन्ड आणि ते म्हणतो ना की प्रत्येक यूजला साजेची आहे. मस्त. व्हेरी नाईस. आणि हे तर मला खूपच आवडतात. हे ग्रीन कलर किंवा हे जे बॅग्स आहेत ना माझ्याकडे ऍक्च्युली तशी एक लास्टची तशी एक बॅग आहे ना माझी खूप इच्छा होती तशी एक बॅग घ्यायची. ओके. दॅट वन दॅट इज सुपर कूल. आय डोंट नो वाय बट ते कुठला मूवी आहे
दीपिका पदुकोण इन अच्छा, रणबीर कपूर. ये जवानी है दीवानी. जवानी है दीवानी, म्हणजे ते वाले वाइब्स आहेत ऍक्च्युअल मध्ये, की म्हणजे त्या मूवीने खरं मुलांना इन्स्पायर केलंय की दिस इज सुपर कूल. ह्याची काय किंमत जाते या बॅगची? ही वाली 3000. 3000. येस. आणि ही आपली इन हाऊस मेड आहे, ही आपली स्वतःची ब्रँडची आहे. अच्छा, हे तुमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. सो ह्याच्यामध्ये शूज वगैरे तुम्ही ठेवू शकता, एक्स्ट्राचे काही कॅरी करताय तर. इथे तुमचे मेन इसेन्शियल्स आणि मेन आतमध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे, त्यामुळे तुमचे 10 दिवसांचे कपडे इझिली राहू शकतात ह्याच्यामध्ये. आणि इथे साईडला पण तुम्हाला इथे सेक्शन देण्यात आलेले आहेत, सो ते तुम्ही युज करू शकता. ह्याच्यामध्ये चार्जिंगचं वगैरे पण असतं का? नाही, दुसऱ्या बॅग्स मध्ये असतं चार्जिंगचं. हा, ही ऑरेंज वाली आहे ना, यामध्ये दिलेलं आहे. अच्छा, ह्याच्यात आहे. बरं, व्हेरी नाईस. हे काय आहे ह्याच्यासोबत? अच्छा, ते लॅम्प मगाशी दाखवलं ते. त्या टाइपचेच लॅम्प्स आहेत, डिफरंट. गुड वन. मस्त. आणि ह्यांची साधारण किंमत कशी जाते? ही अशी जे बॅग्स आहे हे 2200 पासून स्टार्ट होतात. ओके. हे प्रॉपर प्रोफेशनल ट्रेकर्स जे यूज करतात त्या पद्धतीचे. ऍक्च्युली ट्रेकर्स म्हटलं तर त्यांच्याकडे कपडे कमी आणि बाकी इसेन्शियल प्रोडक्ट्स जास्त असतात, त्यामुळे हे त्यांच्यासाठी तर युजफुल आहेच. पण इन केस तुमची इच्छा असेल की तुमच्याकडे एक अशी बॅग असावी तर मग तुम्ही ऑफकोर्स घेऊ शकता. बरं, मला आता विचारायचं की इथे बरेच असे प्रोडक्ट्स आहेत, ते आपण सगळेच इन शॉर्ट दाखवलेले आहेत. पण इन केस हुएवर इज नॉट इन मुंबई किंवा ठाणे, ते दुसऱ्या शहरातून व्हिडिओ पाहतायत, देन हाऊ कॅन दे कनेक्ट विथ यू आणि शॉपिंग कशी करू शकतो? आपली काही वेबसाईट आहे किंवा काय? येस, वेबसाईट पण आहे, म्हणजे www.jainsonsumbrella.com. आणि आपलं इंस्टाग्राम पेज पण आहे, तिकडून पण ऑर्डर करू शकतात, वेबसाईटने पण करू शकतात. आणि जर म्हणजे खूप लोकांना वेबसाईट वगैरे कन्व्हिनियंट नसते यूज करायला, तर व्हॉट्सॲप पण आहे. इझिली तुम्ही जे पण तुम्हाला प्रोडक्ट्स आवडले त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपवर पाठवून द्या, तर आपण सेम डे डिस्पॅच होऊन जातं. ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला बऱ्यापैकी प्रोडक्ट्स आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बट इन केस काही राहिलं असेल आमच्याकडनं तर तुम्ही त्यांची वेबसाईट चेक करा किंवा जयला आणि त्यांच्या टीमला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता मला विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची डिमांड सगळ्यात जास्त कधी असते, कोणत्या सीझन मध्ये असते? विंटर्स चांगलं सीझन आहे, म्हणजे कारण आपल्या इकडून लोक खूप नॉर्थला जातात. बरोबर. हा, तर विंटर्स इज अ गुड टाइम. आणि त्यानंतर केदारनाथ वगैरे स्टार्ट होणार ना एप्रिलमध्ये, एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट. हा, हे पण एक पीक टाइम आहे, ज्या टाइमला लोकांना डिमांड असते या सगळ्या प्रोडक्ट्सची. ओके, ग्रेट. आणि मला सांगायला आवडेल की माउंटेनिअरिंगचं त्याने शिक्षण घेतलेलं आहे, तंतोतंत त्या इंडस्ट्रीची माहिती त्याला आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतं ट्रेकिंग फिजिबल असू शकतंय अकॉर्डिंग टू युअर एज ग्रुप किंवा बाकी, ते पण तो इन शॉर्ट तुम्हाला डिटेल माहिती पण देऊ शकतोय. त्यामुळे अशी काळजी करू नका की आम्हाला येत नाही ह्यातलं काही तर आम्ही काय खरेदीला जाणार. सो इन्फॉर्मेशनसाठी पण तुम्ही त्याला नक्कीच कनेक्ट करू शकता. आणि शॉपिंगसाठी तर नक्की या, कारण की तुम्ही जर त्यांचा फर्स्ट फ्लोअर पाहिला तर सगळं फक्त त्या प्रोडक्ट्सने भरलेलं आहे, विच इज लाईक सुपर कूल. आणि एकमेव मुंबईतलं असं दुकान आहे, असं स्टोअर आहे जिथे ट्रेकिंग संबंधी एकूण एक प्रोडक्ट मिळतंय. म्हणजे राईट फ्रॉम छोटूसं ते गॅसचं ते हे असू देत, स्टोव असू देत किंवा तर स्लीपिंग बॅग, एव्हरीथिंग. म्हणजे तुम्ही नाव घ्या ते सगळे प्रोडक्ट्स इथे आहेत. सो तुम्ही पण या, इथे खरेदी करा. खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं सांगते, पण त्याआधी मला विचारायचं स्टोअरचं आपलं टायमिंग काय काय? स्टोअरचं टायमिंग सकाळी 10ला ओपन होतं. ओके. आणि संध्याकाळी 9 पर्यंत आहे. ओके. आणि मंडे टू संडे ऑल 7 डेज ओपन. ऑल 7 डेज ओपन. ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला जर इथे खरेदीला यायचंय तर आता आम्ही आहोत ठाणे वेस्टमध्ये. ठाणे वेस्टमध्ये स्टेशनच्या बाहेर आला तर कोणालाही तुम्ही उथळसर नाका सांगा किंवा मीनाताई ठाकरे चौक सांगू शकता. या चौकच्या अगदी जवळ आहे जैसन्स ॲडव्हेंचर गेअर्स, किंवा तर ह्यांचं गुगल मॅपचं लोकेशन पण इझिली ॲक्सेसिबल आहे. कंप्लीट ॲड्रेस मी स्क्रीनवर देणारच आहे आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचं इंस्टाग्राम पेज, वेबसाईट, ऑनलाईनचा नंबर, सगळे डिटेल्स त्यामध्ये मी मेन्शन करणारच आहे. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. जय, थँक्यू सो मच वन्स अगेन. खूप छान माहिती दिली त्याबद्दल. माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि युनिक टॉपिक होता, म्हणून मला पण मजा आली जरा शूट करायला. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.